न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। आता हे लक्षात ठेवा, या पुस्तकाची ही पहिली ओळ आहे ज्याच्यावर तुम्ही टाळ्या वाजवलेल्या आहेत। त्याच्यामुळे ते मोफत जरी मिळालेलं असलं तरी ते आपल्याला पूर्ण वाचलं पाहिजे, कारण त्याची सुरुवातच या वाक्यानी आहे। याच्यातनं आपण काय भावार्थ एकूण या निर्मळ कुटुंबियांचा आणि त्यांच्या जगण्याचा आणि त्यांचा व्यवसाय चालवण्यामागचा आहे की याच्यात दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे। स्वतःचं हित फक्त स्वार्थ नाही तर दुसऱ्याचं हित झालं पाहिजे, हाच एकूण या सगळ्या परिवाराच्या व्यवसायाचा एक गाभा आहे असं मला वाटतं। आणि तो एकूण मांडताना हे पुस्तक असं झालंय की तुम्ही वाचायला सुरुवात केली की तुम्हाला ते ठेवावंसं वाटणार नाही। एक कोणीतरी गोष्ट सांगतं आहे, प्रभावी स्टोरी टेलिंग ज्याला आपण म्हणू शकतो, अशा प्रकारचं वाचायला उद्युक्त करणारं स्टार्ट टू एंड फिनिश असं हे पुस्तक आहे। दुसऱ्यासाठी जगणं हे खरं तर ज्याला आपण हिंदुत्व म्हणतो, त्या हिंदुत्वाचा अर्थच आहे दुसऱ्यासाठी जगणं। आपल्यामध्ये जे आत्मतत्व आहे तेच दुसऱ्यामध्ये आहे आणि तेच दुसऱ्यामध्ये म्हणजे फक्त माणसांमध्येच नाही तर चराचर सृष्टीमध्ये आहे। आणि नुसतं चराचर सृष्टी म्हणजे फक्त चरसृष्टी नाही तर अचर सृष्टी सुद्धा, म्हणजे लिव्हिंग बीइंग अँड नॉन लिव्हिंग बीइंग या दोघांमध्ये एकच तत्व आहे। आणि त्याच्यामुळे आपण काही वेगळे नाही आहोत, आपण सगळे एकच आहोत। तुम्ही आणि मी हे आपण एकच आहोत अशा प्रकारची भावना। म्हणजे एखाद्या माणसाला पाय लागला तर आपण नमस्कार करतोच, पण त्या व्यतिरिक्त एखादी निर्जीव वस्तू असेल तिला जरी आपला पाय लागला तरी आपण तिला नमस्कार करतो। याचं कारण त्याच्यामध्ये तेच आत्मतत्व आपलं आहे हे आपण मान्य करतो। आणि त्याच्यामुळे ही जी शिकवणूक आहे दुसऱ्यासाठी विचार करायचा, ही शिकवणूक हिंदुत्वाची आहे। आणि पटकन हिंदुत्व म्हटल्यावर बऱ्याच लोकांना मिरची लागते, त्यांना लागू देत, मला काही समस्या नाहीये। पण महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांनी ज्यांचं कौतुक लेखकांनी इथे केलं त्यांनी सुद्धा आपल्याला हेच शिकवलेलं आहे। आणि मग अशाच प्रकारची शिकवण लाभल्यामुळे जसे कवी निर्माण झाले, जसे लेखक निर्माण झाले, तसा महाराष्ट्राचा सामान्य माणूस देखील घडला। या संतांच्या जागरणामुळे, संतांच्या शिकवणुकींमुळे आणि त्या शिकवणुकी आपल्या जीवनामध्ये अंगीकारून आपलं जीवन जगून दुसऱ्याला शिकवणारे लोक या महाराष्ट्रात निर्माण झाल्यामुळे, जर आपल्या आई वडिलांचं शिक्षण झालेलं नव्हतं, ते निरक्षर होते, त्यांनी काहीच फरक नाही पडला। कारण ते जे लौकिक शिक्षण आहे ते लौकिक शिक्षण जितकं जो जास्त घेत जातो तितका घातक बनत जातो अशी स्थिती निर्माण झालेली आहे। म्हणजे आणि घातक तर बनतोच आणि बऱ्यापैकी व्यवहार शून्य देखील बनत जातो। अशा प्रकारचा माणूस हा त्या लौकिक शिक्षणामधनं निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते। म्हणजे एक महिला होती, ती नेहमी एकाच भाजीवालीकडनं भाजी विकत घ्यायची। तिचं वय झालं, त्याच्यामुळे तिने एक दिवशी आपल्या सुनेला आणलं आणि एकीकडे ती महिला त्या भाजीवालीशी बोलत होती आणि दुसरीकडे सून विकत घेतलेली भाजी पिशवीमध्ये भरत होती। तर ती महिला म्हणाली की आता माझं वय झालं, आता काही मी पुन्हा तुझ्याकडे भाजी घ्यायला येईन असं नाही, पण मी माझ्या सुनेला घेऊन आलंय आणि दाखवलंय की इकडनंच आपण भाजी घ्यायची। असं सांगताना ती म्हणाली, माझी सून खूप शिकलेली आहे हा। तर ती भाजीवाली म्हणाली, मला कळलं तुमची सून नक्की शिकलेली असेल, चांगली PhD असेल। म्हटलं तुला कसं काय कळलं? ती म्हणाली, हो, झोळीमध्ये, थैलीमध्ये, पिशवीमध्ये खाली टमाटर टाकले आणि त्याच्यावर भोपळा टाकून मग कांदे बटाटे घालायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या लक्षात आलं नक्की PhD असणार। म्हणजे साहेब, तुम्ही इथे बसलेले दोघं तिघं आणि समोर अनेक PhD आहेत, त्यांच्यावर कटाक्ष नाही, पण एकूण व्यवहार ज्ञान मिळतं असं शिक्षण ते नाही। आणि व्यवहार ज्ञान असलेले लोक हे निरक्षर लोक किती श्रेष्ठ होते
याची असंख्य उदाहरणं आपल्याला आपल्या घरामध्ये बघायला मिळतात. आणि आमच्या पिढीमधले असे अनेक लोक आहेत की कदाचित ज्यांचे आई वडील शिकलेले नव्हते. माझं सौभाग्य होतं की माझी आई शिक्षिका होती, वडील पत्रकार होते. पण तुमचे आई वडील शिकलेले नव्हते, पण त्यांनी तुम्हाला शिकवलं आणि तुम्ही सगळं क्रेडिट, तुमच्या यशाचं सगळं क्रेडिट तुम्ही आई वडिलांना दिलेलं आहे. आणि आईच्या संस्कारांमुळे मी घडलो हे त्यांनी या पुस्तकामध्ये खूप स्पष्टपणे मांडलेलं आहे. आणि हीच आम्हाला संतांनी दिलेली शिकवण. आणि सगळ्या देशामध्येच, महाराष्ट्र म्हणून आपण कौतुक करतो ठीक आहे, पण आपण संपूर्ण देशामध्ये जर गेलो तर आपल्याला असेच आई वडील मिळतील. आणि भाजपचा नेता आहे म्हणून नाही, पण मला अत्यंत प्रामाणिकपणे नरेंद्र मोदीजींच्या देखील आईचा उल्लेख करावासा वाटतो. याचं कारण एक प्रसंग जो तुम्ही ऐकलेला नसेल तो मी सांगतो, कारण त्यांच्याशी माझे खूप जुने संबंध आहेत. नरेंद्र मोदीजींची आई हिराबा ही शिकलेली महिला नाही, आणि आपल्या घराला चालवण्यासाठी ज्यावेळेला पतीकडनं आलेले पैसे पुरेसे नाहीयेत, त्यासाठी आपल्याला काहीतरी काम करून पैसे आणावे लागतायत, आणि म्हणून दुसऱ्याच्या घरी जाऊन झाडू पोछा करणं, त्यांची धुणी भांडी करणं, साफसफाई करणं, हे सगळं काम हिराबा करायच्या आपल्या कुटुंबाच्या संगोपनासाठी. मुलगा शाळेत असताना त्यांना चहा विकण्यासाठी स्टेशनवर जायला लागायचं हे सगळ्यांना माहिती आहे. पण ज्या वेळेला हा मुलगा मुख्यमंत्री झाला, त्यावेळेला शपथविधी झाल्यानंतर आईचा आशीर्वाद घेण्यासाठी ज्या वेळेला घरी आले, त्यावेळेला लालकृष्ण अडवाणीजी मागे उभे होते. आणि हा जो प्रसंग मी सांगतोय हा अडवाणीजींनी सांगितलेला प्रसंग आहे. आईला ज्यावेळेला नमस्कार केला त्यावेळेला आई असं म्हणाली, मोदींची आई असं म्हणाली, बेटा देखो मुख्यमंत्री क्या होता है वगैरह मुझे मालूम नहीं, लेकिन एक बात मैं तुमको जरूर बताती हूं, भ्रष्टाचार की कमाई का 1 रुपया भी अगर तुम घर में लाते हो ना, तो मैं तुमको घर के अंदर प्रवेश नहीं दूंगी, दरवाजा नहीं खोलूंगी. ही भारताची आई आहे. मग ती निर्मळ साहेब तुमची आई असेल, किंवा नरेंद्र मोदीजींची आई असेल, किंवा अशा लाखो कोट्यवधी आया असतील या देशामधल्या, की सगळं जीवन विपन्नतेमध्ये गेलेलं आहे, आर्थिक चणचण सगळ्या जीवनभर आहे. पण मुलगा मुख्यमंत्री झाल्यावर खरी आई या देशाची असं सांगत नाही, बेटा अब मौका आ गया है, अब दोनों हाथों से बटोर लो जितना बटोर सकते हो, असं या देशाची आई म्हणत नाही. आणि या देशाची आई ज्या संतांच्या मार्गदर्शनाखाली, ज्या हिंदुत्वाच्या विचारामध्ये मोठी झालेली आहे, ती असं म्हणणार नाही. पण आता एकता कपूरच्या सिरियल्स बघून मग नंतर ज्या आया झालेल्या आहेत त्यांची मी लगेच काही गॅरंटी घेत नाही. कारण त्या सगळ्या सिरियल्सच अशा बघत असतात की त्या सिरियल मध्ये घरात सून आली मतलब इस घर की बर्बादी ही मेरे जिंदगी का एक ध्येय है, एक कर्तव्य आहे, आणि हे घर कसं मी तोडीन. मला त्या एकता भगिनीला सांगावंसं वाटतं, नाव तर एकता दिलंय जितेंद्रजींनी त्याचं, तिला सांगावंसं वाटतं की या देशामध्ये कैकेयी आणि मंथरा अशा 2 महिला होत्या की ज्यांच्यामुळे रामायण खरं तर घडलं त्यांच्यामुळे. आणि त्या 2 महिलांवर इतका राग हिंदू समाजाचा आहे या देशामध्ये की या देशात गेल्या 10,000 वर्षांमध्ये कुठल्याही आई वडिलांनी आपल्या मुलीचं नाव कैकेयी ठेवलेलं नाही. कारण अशी आई आम्हाला मान्य नाही. अर्थात कैकेयीचा दुसरा अँगल आहे, तो अँगल आपण वाचायला पाहिजे, याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण जे आपल्याला माहिती असलेलं जे सामान्यपणे जे रामायण आहे त्याच्यामध्ये कैकेयीचा राग येतो, कारण तिने आपल्या मुलाच्या राज्याभिषेक व्हावा यासाठी रामाला वनवासात पाठवलं. राग येतो आपल्याला. त्याच रामायणामध्ये आपल्याला शबरी बघायला मिळते की ज्या शबरीला तिचे गुरु सांगतात की या पर्वतावर तू वाट बघ, इथे प्रभू रामचंद्र येणार आहेत, त्यांना तू भेट आणि त्यांच्याकडनं तू मार्गदर्शन घे.
कुठल्याही प्रकारचं गुगल लोकेशन नसताना, कुठल्याही प्रकारचे व्हॉट्सअप नसताना, केवळ अंतरात्म्यामधली पुकार की हे प्रभू रामचंद्रा, मला तुला भेटायचं आहे, तू यावंस माझ्या घरी. म्हणजे फोन करून मोबाईलवर सांगितलं नाही, बस 10 मिनिटात पोहोचतोय, मी पोहोचलोय इथे, अगदी 10 मिनिटात येतोय, असं काही नव्हतं. पण तो येणार आहे, प्रभू राम येणार आहे म्हणून बोरं काढून आणते काय शबरी, तिची चव घेते आणि त्याच्यातली जी आंबट बोरं आहेत ती बाजूला काढून ठेवते, गोड बोरं फक्त प्रभू रामासाठी ठेवते. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि ती बघू शकत नाही, ती दृष्टी दिव्यांग आहे शबरी. आणि अशी शबरी ज्यावेळेला रामाला ती बोरं खायला घालते आणि रामाकडनं ज्ञान घेते, तिच्या गुरुनी सांगितलेलं असतं म्हणून, त्या शबरीचं नाव असं अजरामर होतं आमच्या देशामध्ये. आज कैकेयी नाव कोणी ठेवत नाही, पण हजारो मुलींचं नाव आहे. असा हा आमचा भारत आहे. अशा आमच्या भारतामध्ये हे आईचं महत्व आहे. आणि हे आईचं महत्व जे आहे वारंवार आपल्या सगळ्यांना ते जाणवत असतं. आपल्या सर्वांना ती असली तरी तिची आठवण असते, नसली तर तिची जास्त आठवण येत असते. आणि नसताना आपल्याला पश्चात्तापही होत असतो की अरे त्यावेळेला आपण आईशी असं वागायला नको होतं. पण आज आपण पाहतो की या संपूर्ण पुस्तकामध्ये आणि एकूणच निर्मळ परिवार आपल्या जीवनामध्ये आईला महत्व देतो. आपल्या भाषणाच्या शेवटी विकासजी आपण सांगितलं की चालणाऱ्यालाच वाट सापडते. एकूण या पुस्तकाचा जो सूर आहे हा सूर तोच आहे. या पुस्तकातनं तुम्हाला निचोड काय आहे तर चालणाऱ्याला वाट सापडते. म्हणजे सांगितलं कुठनं तुम्हाला माहिती मिळाली का माझ्या ऑफिसमध्ये कोणी हेर होता तुमचा आणि तुम्हाला एवढं सगळं सांगितलं, याला 5000 गाणी काय येतात किंवा पाककला काय जमते, कुत्र्यांवर प्रेम करतो, बरंच काही काही सांगितलं. पण खरं आहे की मला गाणी खूप येतात आणि आवडतातही. तर तसं एक सफर चित्रपटामध्ये मन्नाडेंनी गायलेलं गाणं कदाचित इंदिवर साहेबांनी लिहिलेलं असेल, नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा. त्या गाण्यामध्ये कवी म्हणतो, पार लगा वो रहा जो सफर में, डूब गया जो रुक गया वो डूब गया फिर भंवर में. अनेक वेळेला जीवनामध्ये असे प्रसंग येतात की आपल्याला असं वाटतं की आपण हरतो आहोत, पराभूत होतो आहोत, कोणीच नाही, आपलं काहीच दिसत नाही, काही क्ल्यू मिळत नाही, क्ल्यूलेस लाईफ होऊन जातं. अशा वेळेला जो बसतो तो कायमस्वरूपी बसतो. अशा वेळेला जो चालत राहतो त्याला आपोआप वाटा दिसत राहतात. आणि अशा प्रकारे अनेक संकट जीवनामध्ये आलेली असताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये ते चालत राहिले किशोरांना आणि निर्मळ परिवार, आणि त्याच्यामुळे ते या यशापर्यंत जाऊ शकले. हे लेखकांनी खूप सुंदरपणे सांगितलेलं आहे. एका अर्थाने एका कर्मयोगी अशा परिवाराचं चरित्र कथन असं हे पुस्तक आहे. नितीन गडकरीजी म्हणतात, राष्ट्र उभारणी, सद्गुण, सदाचार, संस्कार हे शब्द बोलणं सोपं असतं, पण ते जीवनात आणणं कठीण असतं. हे गडकरीजींचं जे वाक्य आहे हे, पण हे काम निर्मळ बंधूंनी करून दाखवलेलं आहे. नितीनजींनी एक्नॉलेज करणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे आजच्या भारतामध्ये. सगळ्या देशभरामध्ये मी प्रवास करतो, ज्याप्रमाणे मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव गावागावामध्ये ऐकायला मिळतं, तेवढ्याच तीव्रतेने ज्या वेळेला या देशातले रस्ते आणि हायवेज ज्या वेळेला लोक पाहतात, आंध्र प्रदेश असेल, तमिळनाडू असेल, सगळीकडे म्हणतात की इस रास्ते से जाते तो पेट का पानी हिलता नहीं है, ये गडकरी ने बनाया हुआ रास्ता है. आणि त्याच्यामुळे हे गडकरींबद्दलचं प्रेम आणि तो कर्मयोगी आहे, त्यांनी करून दाखवलेला आहे. आणि त्यांनी एक्नॉलेज केलेलं आहे की निर्मळ परिवार हा कठीण गोष्टी ज्या बोलायला सोप्या असतात त्या आचरणामध्ये कशा सहजपणे आणू शकला, ते त्यांच्या व्यवहाराने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आहे, पण हे काही लहानपणापासून शाखेत वगैरे गेलेले असे नाही आहेत बरं का. आणि एखाद्याला स्वयंसेवक होण्यासाठी लहानपणापासून शाखेत गेलं पाहिजे असं बिलकुल नाहीये. हे सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यांनी गाठीशी बांधलं पाहिजे.
म्हणजे निमसे गुरुजी, तुम्ही सुद्धा काही बालपणात, मला नाही आठवत तुम्ही संघात आलात. तुम्ही ज्या वेळेला शिक्षक होतात, मी प्रचारक होतो, त्यावेळेलाच तुम्ही संघाच्या कामात आलात आणि एकदम बेधडक जे काय तुम्ही करायला सुरुवात केली त्या काळामध्ये, की दिवस रात्र प्रवास वगैरे, म्हणजे अगदी लहानपणातनं घडून आला किंवा वडिलांच्या खांद्यावरच बसून शाखेत जायला लागला, ती गौरवाची गोष्ट आहे, त्यात काही अडचण नाही. पण समाजामध्ये असे लाखो लोक आहेत की जे कधीही संघाच्या शाखेत न जाता देखील संघाच्या स्वयंसेवकांप्रमाणेच त्यांचं वागणं आहे. आणि असे सगळे जे आहेत संघाच्या दृष्टीने तितकेच स्वयंसेवक आहेत जितके शाखेत गेलेले लोक स्वयंसेवक आहेत. त्याच्यामुळे मी अगदी नक्की हे छाती ठोकपणे म्हणू शकतो की हे दोघही बंधू, हे सारंगधर अण्णा असतील किंवा किशोर अण्णा असतील, हे बॉर्न स्वयंसेवक आहेत, जन्मजात स्वयंसेवक आहेत, कधीही शाखेत न जाता. कारण त्यांचं हे सगळं चरित्रच त्यांना आपण वाचलं तर लक्षात येते की हे स्वयंसेवकांचे गुण आहेत. मग हे संघाकडे कसे वळले, तर आता मला जाता जाता बाजूला बसलेले असताना किशोर अण्णांनी सांगितलं की त्यांच्या भगिनी या स्वर्गवासी सूर्यभान वाडणे पाटलांच्या घरी दिलेल्या होत्या आणि त्यांच्याकडे ते जायचे आणि राहायचे. आणि सूर्यभानजी असे एक श्रेष्ठ जनसंघाचे नेते होते की ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी संघ प्रत्यक्ष उतरवला होता. आणि संघाची विशेषताच ही आहे की माणूस आपल्या व्यवहारामध्ये ज्या वेळेला संघ आणतो तो आपल्या व्यक्तिमत्वातनं दुसऱ्याला प्रभावित करतो, त्याला आकर्षित करतो, संघात आणतो. हे जे गौतम बुद्धांनी सांगितलं, बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी आणि धम्मम शरणम गच्छामी, याचा अर्थ संघामध्ये मी असा सांगतो की पहिल्यांदा एका व्यक्तीच्या प्रभावाने तुम्ही संघात येता. त्यावेळेला तुम्हाला हिंदुत्व, राष्ट्रवाद, संघटन, संघाच्या गणवेश, मित्तकाल, संचलन, वर्ग, शिबिर काही माहित नसतं. एका व्यक्तीच्या संपर्काने तुम्ही येता, त्या व्यक्तीचा व्यवहार तुम्हाला प्रभावित करतो. ते आहे बुद्धम शरणम गच्छामी. मग तुम्ही संघात आल्यावर तुम्ही पाहता, अरे बरेच जण असे की यांना पाहून मी आलो, पण ते एकटे नाहीत, असे अनेक आहेत. म्हणजे यांनी ते पाहिलं असेल ना की सूर्यभान वाडणे पाटीलच एकटे नाहीत, मग इथे अण्णासाहेब कदम पाटील तसेच आहेत राहुरीचे. मग असे अनेक लोक त्यांनी बघितले असतील की अरे हे तर संघाचे सगळेच लोक असे वागतात. मग कधी अटलजी येतात काय, आणखी ते ऑटो रिक्षामध्ये बसून कुठे निघून जातात काय, अशा प्रकारचे असंख्य अनुभव. हे राजकारणातले मी सांगितले, संघाच्या प्रचारकांचं तर बोलूच नका, असंख्य प्रचारक आणि त्यांनी जीवन लावलेले. मी तर नॉर्थ ईस्ट मध्ये प्रचारक राहिलो, तर तिकडे जे पूर्वी प्रचारक राहिले त्यांनी किती त्याग केले, त्यांचे व्यवहार काय होते, हे सगळे आम्ही ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मग असे अनेक लोक बघितल्यानंतर त्या संघाच्या प्रेमामध्ये तो व्यक्ती पडतो, ते संगम शरणम गच्छामी. आणि मग त्या संघाच्या प्रेमात पडल्यानंतर मग लक्षात येतं हे सगळे जे चालतायत हे एका विचारासाठी चालतायत आणि ती एक विचारधारा आहे. आणि ती विचारधारा काय आहे, तर ती विचारधारा या देशाचं हिंदुत्व आहे, या देशाचा धर्म आहे आणि हा देश आहे, या देशाचा राष्ट्रवाद आहे. आणि तो एकदा त्या विचारधारेशी कमिटमेंट निर्माण झाली की मग तो व्यक्ती ज्याच्यामुळे आलेले असतात तो संपर्कात राहिला नाही राहिला तरी काही फरक पडत नाही, ते सगळा समूह संपर्कात राहिला नाही राहिला तरी काही फरक पडत नाही. कारण अल्टिमेट त्याची कमिटमेंट, त्याची प्रतिबद्धता ही त्या विचारधारेशी होऊन जाते आणि मग ते असतं धम्मम शरणम गच्छामी. तर अशा पद्धतीने हा परिवार, ज्याला शिवभक्त परिवार म्हटला किंवा एक संस्कारिक परिवार म्हटला, त्याच्या वागण्याने लोकांना जोडण्याचं काम केलं. ते जोडले गेले तेही अशा स्वयंसेवकांमुळे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही अत्यंत योग्य संघटनेमध्ये पोचलात आणि त्या संघटनेत पोचल्यानंतर तुम्हाला अत्यंत योग्य पद मिळालं, ते म्हणजे माननीय जिल्हा संघचालकाचं. ते योग्य पद अशासाठी आहे की तुमची ही जी प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेचा लाभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला व्हावा. म्हणजे अनेक लोक विचारतील, हा कोण संघ, कोण आहे या इकडे, कोण आहे संघ, अच्छा ते किशोरांना संघाचे, अच्छा म्हणजे संघ चांगला असला पाहिजे. तर हा संघचालकाचा पहिला गुण असतो. आणि दुसरा गुण म्हणजे आमच्यासारख्या प्रचारकांना जेवायला घालतात आणि त्याच्यामुळे तो डिपार्टमेंट तिकडे निशांकडे आहे. आणि म्हणून मग
अशा संघामध्ये आलेला हा स्वयंसेवक परिवार अत्यंत संघर्ष करून कसा वर आला आणि एवढ्या मोठ्या व्यावसायिक स्टेचरला पोचला याचं उत्तम वर्णन, त्या संघर्षाचं वर्णन याच्यामध्ये आहे. हम जब किसी से दोस्ती करते हैं तब फायदा नुकसान की परवा नहीं करते, असा कुठला तरी डायलॉग मी कुठल्या तरी पिक्चर मध्ये ऐकला होता. पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की फायद्या तोट्याचा ची जी बॅलन्स शीट असते ती बॅलन्स शीट फार महत्वाची नसते. बरोबर आहे ना विकासजी? फायद्या तोट्याची बॅलन्स शीट महत्वाची नसते. बॅलन्स शीट जी असते ती गुणदोषांची बॅलन्स शीट महत्वाची असते. ती सुद्धा एक बॅलन्स शीट आहे. म्हणजे राम रावण आणि हे रामायण जे आहे ना, हे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये चालू असतं, आपल्या सगळ्यांच्या व्यक्तिगत मनामध्ये देखील चालू असतं. अगदी ती चिमुरडी जी बसलेली आहे समोर उभी आहे त्या सगळ्यांमध्येही चालू असतं. म्हणजे शाळेमधल्या शिकणाऱ्या मुलांच्या जर वह्या आपण काढल्या, त्या वह्यांमधले पहिली जी पानं असतात ती सगळी रामाला समर्पित पानं असतात. तिथे व्यवस्थित अक्षर, टपोर अक्षर असतं, तिथे ग्रहपाठ चांगला केलेला असतो, त्याला अंडरलाईन वगैरे छान केलेलं असतं आणि नीट नेटके असे पहिली सगळी पानं असतात ती रामाला समर्पित असतात. आणि पाठीमागची 3-4 पानं जी असतात ती रावणाला समर्पित असतात. मग त्याच्यामध्ये तो नावडता शिक्षक जो असतो त्या शिक्षकाचा एक चेहरा रेखाटून मग त्याच्या तोंडामध्ये एक सिगार टाकून त्याला काळ्या रंगाचा असा चष्मा दाखवून विलन दाखवण्याचं काम. त्याच्यासाठी तुम्ही काय फार मोठे चित्रकार वगैरे असायची काहीही गरज नसते. आणि मग तिथे काही ना काहीतरी लिहिलेलं, नाहीतर शेजाऱ्याबरोबर बसून फुल्ली गोळा खेळण्याचं. म्हणजे आम्ही आमच्या लहानपणचं सांगतोय, आता हे लोक काय करतात मी हल्ली तर काही पाहिलेलं नाहीये. पण ही शेवटची पानं ही रावण दाखवतात. म्हणजे त्याच्यामधल्या ज्या काही निगेटिव्हिटी असतात, राक्षसी प्रवृत्ती असतात, या सगळ्या तिथे पाठीमागच्या पानांमध्ये हे रामायण आपल्या शरीरात चालूच असतं. आणि हेच रामायण जे आपल्यामध्ये चालू असतं, सगळ्यांच्या मनात चालू असतं, तीच तुमच्या आमच्या गुण आणि दोषांची बॅलन्स शीट असते. मग त्या बॅलन्स शीट मध्ये जर गुण कमी पडले